घेऊ. आपण शेंगदाणे डिशमध्ये काढून घेऊ, याचे साल काढू आणि मग हे मिक्सरला बारीक करू. आपण कढईत 1 वाटी तीळ घेतले, त्याला 1 वाटी एवढा गूळ घेतलेला आहे आणि आपला गूळ पाण्यात भिजेल पाणी त्यात टाकायचं आहे. आपण शेंगदाणे मिक्सरवर वाटून घेऊ. आपण 1 वाटी तीळ घेतले होते. आता आपण एवढा दाण्याचा कूट घेतलाय आणि त्यात आपण थोडासा खोबरा कीस टाकणार आहे. तर आपण हे दोन्ही दाण्याचं कूट आणि खोबरा कीस म्हणून आता हे अर्धी वाटी मिश्रण आपलं तयार झालं. 1 वाटी तीळ, पाव वाटी शेंगदाणे आणि पाव वाटी खोबरा कीस. आपला कूट पूर्णतः पाण्यात वितळलेला आहे. आता आपण काय करायचं, हा गुळाचा पाक आहे, हा गाळून घेऊ. बरेच वेळा गुळात थोडासा कचरा असतो, खडे काड्या वगैरे, तर आपण असा हा गाळून घेतला त्याचा कचरा पूर्ण निघून जातो. ती घाण असते या गुळामध्ये आणि आपल्याला म्हणजे आपण वडी खाताना असं कचकच लागणार नाही, त्यामुळे आपण हा गाळून घेतलेला आहे. हलवून घेऊ. या पद्धतीचा आपला पाक तयार झालाय. गॅस लहान करायचा आणि आपलं हे मिश्रण या पाकात टाकून घ्यायचं. आपण थोडीशी वेलची आणि जायफळ पूड टाकणार आहे म्हणजे आपल्या वड्यांना छान चव येईल. मिश्रण व्यवस्थित आपण एकत्र करून घेऊ. यात आपण 1 चमचा एवढं तूप टाकणार आहे आणि आपलं मिश्रण छान आपण हलवून घेणार आहे. जोपर्यंत आपलं मिश्रण म्हणजे पॅनला सुटत नाही तोपर्यंत आपण हे छान हलवून घ्यायचं म्हणजे आपल्या वड्या पटकन आणि छान पडतात. आता आपलं मिश्रण तुम्ही बघू शकता पॅनपासून सुटायला लागलेलं आहे. आपण जसं फिरवू तसं ते छान फिरतंय. त्याच्यानंतर आपल्याला पटापट असे मिश्रण 2 मिनिटं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे याचा छान गोळा तयार झाला पाहिजे म्हणजे आपली वडी छान खुसखुशीत अशी पडते. आता आपल्या मिश्रणाचा परफेक्ट असा गोळा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता पण जसं त्याला वळवू तशा प्रकारे तो गोळा वळतोय. आता आपण ताटाला तूप लावून घेतलेलं आहे. गॅस बंद करू. आपण ताटाला तूप लावून घेतलेलं आहे, त्यात आपण हा गोळा टाकून घेऊ. आणि तुम्ही हव्या त्या आकारात त्याच्या वड्या थापून घेऊ शकता. आपण आता अर्ध्या तासासाठी मिश्रण असंच सेट करायला ठेवू. त्याच्यावर वरतून आपण मस्त गार्निशिंगसाठी असे तीळ टाकून घेणार आहे. तुम्ही खोबऱ्याचा किसही टाकू शकता, ड्रायफ्रूट टाकू शकता. तर आपलं संक्रांती स्पेशल आपली रेसिपी आहे त्याच्यामुळे आपण तीळ टाकतोय. बघा किती सुंदर दिसत आहेत आणि हे भाजलेले तीळ आहेत. आपण आता हे अर्ध्या तासासाठी थंड व्हायला ठेवून देऊ आणि मग याचे वड्या काढू. हे असं आपलं बॅटर थंड झालेलं आहे. आता आपण याच्या वड्या पाडून घेऊ. आता आपण याच्या आवडीप्रमाणे वड्या तयार करून घेऊ. अरे आपल्या तिळाच्या वड्या आता पूर्णतः थंड्या झाल्या. आपण थोड्या गरम असताना त्या कट करून घेतल्या होत्या आणि थोड्या थंड झाल्यावर आपण या अशा काढून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता आपली तिळाची वडी किती छान अशी खुसखुशीत झालेली आहे. एकदम नरम अशी छान आपली तिळाची वडी झालेली आहे. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू.